लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, अगदी फ्रीमध्ये तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो सर्व जर आपल्याला लागणार अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग आपल्या अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसणार। सर्व तर आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो असं एकदम छान असं ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे 2.00च्या बीटला यायचं मित्रांनो। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का अशा प्रकारे जे का फोटोज आहे मित्रांनो, जे का तुमचे फोटो असतील त्या फोटोला फर्स्टपासून ॲड करून घ्यायचं। जसं मी ॲड करतो त्या स्टेपमध्ये ॲड करून घ्यायचं। मग आपलं सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचं। मग वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। मग आपलं सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचं। जर अशा प्रकारे इथे एक मोठी फोटो दिसत असेल मित्रांनो, ह्या लहान फोटोला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। जे का मोठी फोटो दिसेल मित्रांनो, अशा प्रकारे जे का मोठी फोटो बीट्स वगैरेच्या मधली जो मोठी फोटो दिसत आहे त्याला फुल स्क्रीनमध्ये सेट नाही करायचं मित्रांनो। मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे सेकंड थर्ड बीटला जायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मला फोटोवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचं। मग आपल्या वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का फोटो आहे मित्रांनो, फोटोला ॲड करायचं। मग आपल्या सेकंड बीटला जाऊन पुढचा पार्ट कट करायचं। जर अशा प्रकारे लहान मोठी बीट असेल तर मोठी बीटला फुल स्क्रीनमध्ये सेट नाही करायचं मित्रांनो फोटोला। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपलं फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर जर लहान फोटो असेल तर मग आपला पुढचा पार्ट कट करायचं। मग आपलं जे अशा प्रकारे लहान बीट आहे, मग बीट लहान असेल तर मग आपलं वर 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। जसं मी सेट केला त्या स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या मित्रांनो। ओके, मग तुम्ही अशा प्रकारे डबल बीटच्या अलीकडे जे का अशा प्रकारे फोटो वगैरे सेट केल्यानंतर मग आपलं आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून पुढे यायचं। जिथं आपण 23.10च्या बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का अशा प्रकारे फोटो असेल फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपलं पुढचा पार्ट कट करायचं। मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपलं फोटोला ॲड करून घ्या। आपला सेकंड बीटला यायचं, पुढचा पार्ट कट करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं फोटोला। सेट केल्यानंतर मित्रांनो मी आणखीन आपला एक फोटो उरला आहे त्या फोटोला ॲड करून घेतो। ॲड केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे मग आपलं फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जे का लास्टच्या जे का 2-3 फोटो ते 3 फोटो पण फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटो वगैरे सेट झालेले दिसून जातील मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो एक ग्रुप दिसेल मित्रांनो, या ग्रुपवरती प्रेस करून ठेवायचं मित्रांनो। मग आपला लास्ट वरच्या बोला खेचून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे काही लिरिक्स वगैरे किंवा अशा प्रकारे एकदम छान असं डिझायनिंग वगैरे फोटो वगैरे दिलेला आहे मित्रांनो। मग आपल्या डिझायनिंग फोटोजला ॲडजस्ट करण्यासाठी मग आपल्या खालच्या फोटोवरती क्लिक करायचं। मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून सेट करून घ्यायचं मित्रांनो। मी जसं सेट करायचं त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथे एक लिरिक्स वगैरे दिलेला आहे मित्रांनो। मग लिरिक्सच्या खालच्या फोटोला काही पण नाही करायचं। मग आपलं वरची फोटो जे मोठी बीटच्या त्या फोटोवरती क्लिक करायचं। मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी मोठी करून सेट करता त्या स्टेपमध्ये तुमच्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं। मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेट करायचं। जसं मी सेट करत त्या स्टेपमध्ये सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला थर्ड फोटो दिसेल। अशा प्रकारे थर्ड फोटोवरती क्लिक करायचं। मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत त्या स्टेपमध्ये सेट करून घ्या मित्रांनो। बाकीचे जे काही फोटो आहेत सर्व फोटो सेट करून घ्या मित्रांनो। ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे सेट केल्यानंतर मग आपल्या खालचे जे काही बाकीचे फोटो त्या सर्व फोटोना इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काही शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं। मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारचे काही लहान बीटचे जे जिथे लिरिक्स दिसेल मित्रांनो अशा प्रकारे जे काही टेक्स्ट वगैरे ॲड करून द्यायला जिथे लिरिक्स दिसेल त्या लिरिक खालच्या फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करायचा असेल। फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपल्या जे मोठी फोटो आहे सर्वात मोठी त्या फोटोला सोडायचं। मग आपल्या लहान फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपल्या जे मोठी फोटो त्या फोटोला सोडायचं, लहान फोटोवरती क्लिक
क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जसं मी करत आहे त्याच जे का बाकीचे फोटो आहे ते बाकीचे सर्व फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपला इथून पण आणखीन आपला बॅक यावं लागेल मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का बीट शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं जे वर सेकंड नंबरचे फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारचे काय बीट मार्क प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीट मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला जे अशा प्रकारे पुढचे जे का मोठी फोटो आहे मित्रांनो, मोठ्या फोटोच्या खालचे फोटो आहे त्या फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा. आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जे काही लहान फोटो आहे लहान फोटोला ऑलरेडी लावलेला आहे मित्रांनो. मग आपल्या मोठ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जसं की आपल्या अशा प्रकारे जे का मोठे फोटो आहेत अशा प्रकारे मोठे फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसं की आपला 23.10च्या अलीकडले जे सर्व फोटो आहेत ते सर्व फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपल्या लहान फोटोला सोडायचं, मोठ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या जे का डबल बीट आहे मित्रांनो अशा प्रकारे डबल बीटच्या पुढे 3 फोटोला सोडून द्यायचं मित्रांनो. सोडून दिल्यानंतर बाकीचे जे का मोठे अशा प्रकारे फोटो आहेत त्या सर्व फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो. मग आपलं ओके. मग तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काय शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग जे का उरलेले लास्टचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या जे का लेअरावरची त्या लेअरवरती क्लिक करायचं, मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर अशा प्रकारे जे का बीट मार्क प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्टचे 3 फोटो उरलेले आहेत ना त्या 3 फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचं. जसं की आपण 23.10च्या बीटला वरच्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपला आणखीन आपला 25.00चं बीटला यायचं. मग आपल्या वर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. मग आपला 26.05च्या बीटला यायचं. मग आपला वरच्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. जे काय अशा प्रकारे लेअरचा पुढचा पार्ट आहे तर कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला खाली स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर 3 फोटो दिसतील मित्रांनो. मग फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला सेकंड फोटो दिसेल. सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला थर्ड फोटो दिसेल. थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे का प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे एक व्हिडिओ दिसेल मित्रांनो. व्हिडिओला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं काय व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल. जे का खालचा व्हिडिओ त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम खतरनाक जबरदस्त व्हिडिओ असं झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.